तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या जर्नीमध्ये. पण आज आपण डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये बाबांना इकडे ॲडमिट केलं आहे. स्टेबल आहे आत्ता बाबा, पण बघू आता मेडिकल मॅनेजमेंट लागणार आहे. आणि रात्रीपासून म्हणजे काल पण ब्लॉग बनवता नाही आला, कारण सगळे धावपळ झाली हॉस्पिटलमध्ये. ॲडमिट करा, त्यानंतर ॲडमिशन वगैरे, मेडिसिन सगळं. तर काही टाईमच नाही भेटला, मोबाईल बघायलाच टाईम नाही भेटला. त्याच्यामुळे ते ब्लॉग रेकॉर्ड करायचं त्या मनस्थितीत पण नाही मी. पण आता काय करणार आहे, करायला तर लागणार आहे. तर आता आहे हॉस्पिटलमध्ये. आता बघू आता काय म्हणते डॉक्टर वगैरे. 9-10 वाजता कळलं. आता फ्रेश वगैरे होऊन मी इथं बसले बाहेर, भेटून आलो एकदा दोनदा. ठीक आहे म्हणते सगळं आता बाबाचं. बघवत नाही त्यांची कंडिशन ती. मला तर कधी एक टॅबलेट पण नव्हते खाल्ले, कधी इंजेक्शन पण नाही. कोविडचं एक इंजेक्शन घेतलं तेवढंच, ते पण नव्हते घेत. दवाखाना असं म्हणजे माहितीच नव्हतं का त्यांना, त्यामुळे ते आता घाबरतातले. त्याच्यामुळंच सगळं होतंय. चला बघू काय होतं आता. आज आपली इव्हिनिंग ड्युटी आहे आणि आता काकीन ते येणार आहे बाबाजवळ. मला आता ड्युटीला जावं लागेल, कारण ऑलमोस्ट आपल्या 4-5 दिवसांच्या सुट्ट्या झाल्यात. आणि कॉर्पोरेटमध्ये तुम्हाला माहिती आहे, जास्त सुट्ट्या पण जमत नाही. एक 4-5 झाल्या, त्याच्यामुळं आता ह्या मंथमधल्या सुट्ट्या संपल्यात आहे. त्याच्यामुळे ड्युटी करावं लागणार आहे आपल्याला. त्यामुळे जायचं आता, इव्हिनिंग ड्युटी. परत बाबाजवळ माझा भाऊ पण येतोय आणि काकीन ते आहे. चला बघू आता डॉक्टर वगैरे काय म्हणतात ते. तर मित्रांनो, आपला आता नाश्ता वगैरे केला आहे. काकीन ते आलते, नाश्ता केला आणि आता भाऊ पण येतोय. डॉक्टरांचा राऊंड वगैरे झाला आहे, पण अजून काही बोलवलं नाही भेटायला. बघू, बोलवत राहत थोड्या वेळात. एक 1 by 1 सगळे रिलेटिव्हशी बोलतात ते डॉक्टर. देवाकडे आता एकच मागणं आहे की बाबा बरे झाले पाहिजे बाबा. लय कष्ट केले रे, जुना माणूस आहे. कधी ते माहितीच नव्हतं हॉस्पिटल म्हणजे काय असते, माहितीच नाही बाबांना. आणि ते घाबरतात पण खूप अशा गोष्टींना. चला, ड्युटीला पण जायचंय मला आता. ते भाऊ आल्यावर मग बाबांचं सगळं हँडओव्हर त्याच्याकडं. मग परत मग मी रात्री आलो तरी, नाही तर डायरेक्ट सकाळी. मग चला जाऊया. तर मित्रांनो, आपण आता डी वाय पाटील हॉस्पिटललाच होतो आणि आत्ता चाललोय रूमवर. आज सिक लीव्ह घेतली, कारण बाबांजवळ थांबायला कोण नव्हतं. घरच्यांना काय डॉक्टरने बोलवलं तरी काय एवढं काय कळत नाही, त्याच्यामुळं मीच थांबलो होतो. आणि आता चाललोय मेट्रोनी. चला जाऊया आता. काय मित्रांनो, आले आता रूमवर. अक्षरशः पाठणीचा पार असा भोगा झाल्यासारखं वाटतोय, कारण 2 दिवस झाले ते हॉस्पिटलमध्ये. लय खरंच भयंकर लाईफ आहे यार. पेशंटच्या सोबत त्या जे रिलेटिव्ह असतात तिथं, त्याची जेवणाचं टायमिंगवर नाही. डॉक्टरने बोललं जा, काही मेडिकेशन आणायचं, हे आणायचे ते आणायचे. लय पळवी त्यात इकडून तिकडे, हे काउंटर ते काउंटर. खास झोपण्यासाठी आलोय, कारण झोपच नाही झाली. एक मी आजारी पडायचो नाही तर असं होईल. बाबा आहेच आजारी आणि त्यात बाकीच्यांनी तरी स्ट्रॉंग राहिलं पाहिजे ना जरा. त्याच्यामुळे म्हटलं जरा झोप कंप्लीट करावा म्हणून रूमवर आलो. उद्या सकाळी परत जायचं आहे आपल्याला. चला आता फ्रेश वगैरे हो आणि जेवणाचं बघू जरा.